जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पहिल्या मिनी ब्लॉगमध्ये। पहाटे 5लाच टाकी फुल केली गाडी, निघालो वांग करत आम्ही काळ वॉटरफॉलला। ही आमची सगळी पूर्ण टीम होती सोबत। टीम बुर्नीत पोहोचलो तोपर्यंत पत्या आम्हाला जॉईन झाला। चला म्हणलं सकाळ चहा पिऊन घेऊ। पोरं म्हणली तेवढ्यात आम्हाला पण कॅमेऱ्यामध्ये घे सगळ्यांना। मग काय झालं की चालू ह्यांचं नकर बघा। तिथून पुढे निघलो, नारळ घेतला। इथे सगळे एकत्र झालो होतो आम्ही। मग नारळ फोडून घेतला मस्तपैकी। मग म्हणलं फोटो घ्यावा एक सगळ्यांचा। मस्तपैकी एक फोटो घेतला। तोपर्यंत पत्या म्हणलं आपल्याला पण कॅमेऱ्यामध्ये घ्यायला लागतंय। घेतलं पत्याला कॅमेऱ्यामध्ये, तोवर पोरांचं चाललं। तिथून पुढे पोरांनी भिंगरीच नुसती केली हो, विषय स्टॉपचा केला तिथून मी बसलो पत्याच्या गाडीवर। पत्याला म्हणलं चला बाबा आता तू गाडी, मी काय गाडी चालवत नसतो। गेल्यावर लागला हायवे लागल्यावर तर बॉन्डचा काही विषयच नाही, बॉन्ड नुसता हवेतच होता। बॉन्डचा फुल एन्जॉय चालू होता बरं का, मोकार हवा होती चालू। तिथून पुढे आदित्य आणि सौरभची हाय हॅलो चालू होतं। त्याला बी कॅमेऱ्यामध्ये घेतलं। आदित्य म्हणतोय हवेमध्ये जाऊ, आता हवेमध्ये नको बाबा म्हणलं आपण। तिथून पुढे गेलो, आपल्या चॅनोरीला आरसं लावलं। परत म्हणलं पोलिसांनी ताप द्यायला नको बाबा म्हणलं, एक ताप असतो हे जाताना। पुढे गेल्यावर चालू झाला पाऊस। आता एन्जॉय म्हटल्यावर पाऊस असायलाच पाहिजे, विषयच नाही त्यात। मग काय पावसात चालू तरी बी गाडी, आम्ही थांबलो ना कुठं, फुल एन्जॉय चालू होता। बॉन्ड म्हणतोय थांब जरा थांब, मोये मोये करतो मी। एवढ्यात आदित्य कसा म्हणतोय बघा पुढं, कशी आहे क्वालिटी? तुम्ही कुठून? पाऊस झाला होता कमी, तेवढ्यात कृष्णा कसा म्हणतो शक्तिमान सारखा जाऊ नको बाबा म्हणलं, शक्तिमान सारखा बॉन्ड सारखं मागं राहतोय। सगळ्यात गाडी मागं राहणार म्हणले तर बॉन्डची गाडी मागं राहत होती। सगळं धबधबत चालू झालं। तेवढ्यात आम्ही आलो माळशेज घाटाच्या जवळ। तिथून काय मग पोरण ऐकत तिथे होय, धोक्यात काय सावकाश चालवच नाही ती गाड्या। तिथून आलो मेन बोगद्यापाशी, तिथं फुल एन्जॉय चालू झाला बघा। माळशेज घाट उतरला ही नजारा आला बघा, काळ वॉटरफॉल कडे जाणारा। असला भारी रोड होता ना तिथं, एकच नंबर रोड होता। पोरं म्हणली सगळ्यांना कॅमेऱ्यामध्ये तर घे एकदा। मग काय पोरासांना आनंद मावना गगनात, फुल एन्जॉय चालू होता पोरासांचा। तेवढ्यात बॉन्ड कसा म्हणतोय बघा, असला नजारा बघून मन प्रसन्न झालं बघा तिथं। तेवढ्यात रील्स चालू झाल्या पुढे पोरासांच्या। आता कशी म्हणते ती बघा पुढं, आहो कुठून? खोटे बोलायचं नाही, कॉपी तर करायचीच नाही, असं दाखवायला लागतंय। ओरिजिनल द्यायचं। तिथं बॉन्ड म्हणला एक रील्स काढू, रील्स टाकली लगेच इंस्टाग्रामला पोस्ट करून दणक्यात विषय। आता आम्ही चाललोय बघा, यायला लागली ती गाडी घेऊन। नजारा नुसती हिरवळ आहे बघा इथं। बघा तुम्हाला हिरवळ दाखवतो, ही हिरवळ। तुम्ही बघू वेगळा विचार काय करू नका, ही आता चाललो। कशी आहे क्वालिटी? अगं बाय ग, स्वर्गापेक्षा भारी, टॉप क्वालिटी। धबधब्याच्या खालच्या बाजूला आम्ही आलो, तिथं बघतो तर काय मोकार गर्दी होती। इथून पलीकडे जायचं म्हणलं होते, दाव्याला बांधून पलीकडे नेत होते, पण ते नेमकं 4ला बंद झालं होतं। मग काय पोरांनी इथंच एन्जॉय केला फुल। पूर्ण धबधब्यानं पडणार पाणी इथून जोरात वाहत होतं। पोरं म्हणत होती एवढं तर आहे, जाऊ पलीकडे आपण हाताला धरून नको म्हणलं, नो रिस्क। मग काय आम्ही परत तिथंच एन्जॉय केला मस्तपैकी। 4 वाजता मला जेवण करूया। जेवण करण्यासाठी आम्ही घरनंच फुल तयारी दिलतो, वाळ्या भाकरी चटणी मस्तपैकी फुल एन्जॉय केला तिथं। मग काय आम्ही तिथून निघालो, रूम वगैरे केली, तिथं झोपलो मस्तपैकी आराम केला। ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, धन्यवाद।